बोर्ड वाचतो. 31/3/24 पर्यंत राज्यातील सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात येत आहे. काय करतात या अनुमतीचे मागण्या परिसरी पुढे कारवाई काय करणार त्याच्यामध्ये कालच्या प्रकरणात जे काही रोडने चालले होते लोक होते साहेब आपण निषेध करत आहोत आणि यापुढे अशा घटना जर घडल्या वारंवार आणि अशा प्रकारे जर गोहत्या होत राहिली तर यापुढे सकल मराठा समाज खालापूर हा पूर्णपणे ताकदीनिशी उतरून याचे परिणाम वेगळे या ठिकाणी घडतील असे आहेत. आम्ही आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी 12 मार्च 2025 रोजी रात्री 11:30च्या आसपास गोरक्षक विनोद लटके यांनी पोलीस स्टेशनला फोन करून हळ परिसरात काही अवैध जनावरांच्या बाबत हालचाली दिसून येत आहे अशी माहिती कळवल्याहून पोलीस निरीक्षक सचिन पवार खालापूर यांनी त्या ठिकाणी पोलीस इमिजिएटली तात्काळ कारवाई करण्यासाठी पोलीस पथक पाठवले. पोलीस पथक त्या ठिकाणी पोचल्यानंतर हळ शिवारातील एका ठिकाणी 3 जिवंत बैल आणि एक गाई त्या परिसरात दिसल्या आणि त्याच परिसरात पुढे काही ठिकाणी गोवंशाची कत्तल झाल्याबाबतच्या काही सॅम्पल आढळून आले. त्या अनुषंगाने हळ परिसरातील त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली. त्याचवेळी हळ परिसरातील काही ग्रामस्थ आणि गोरक्षक यांच्यामध्ये वाद झाला व त्यामध्ये पोलिसांनी योग्य बळाचा वापर करून त्या ठिकाणची परिस्थिती हाताळली. त्या ठिकाणची जी काही घटना घडली त्या अनुषंगाने पोलिसांतर्फे खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी 87/2025 भारतीय न्याय संहिता कायद्यातील योग्य कलमे व महाराष्ट्र पाणी रक्षक अधिनियम 1976च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास API आवटी खालापूर पोस्ट 1 करीत आहेत. आज आत्तापर्यंत प्राप्त माहितीनुसार नमूद गुन्ह्यातील 12 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अवैध गोवंशाबाबत किंवा अन्य बाबत काही माहिती असल्यास आपण कृपया त्वरित संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. या केसमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांनी एकदम तत्परतेनं कारवाई करून आणि परिस्थिती हाताळली त्याच पद्धतीनं पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कृपा करून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःहून कुठल्याही प्रकारचं कायदा हातात घेण्याचं कृत्य करू नये.